वायवी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का नाही केला? टीजरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलार यांचा ठाकरेंना सल्ला। काही साखर सम्राटांनी भाजपात जाऊन थक हमी मिळवली, मग शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप। हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज। ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सरकारची दिवाळखोरी समोर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटलांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर पैशाचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांच्या कार्यालयात छापेमारी। उपायुक्त शंकर पाटोळेंची चौकशी सुरू। दोन्ही शिवसेनेचा उद्या मुंबईत दसरा मेळावा। ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात, तर शिंदेंचा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरला होणार। मेळाव्याआधी मातोश्री बाहेर दोघांचे पोस्टर। दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली। उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। तरुण इंडिया रिच्युअल लिस्टमध्ये किंग खानची भव्य एंट्री। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता। एकूण संपत्ती 12,490 कोटींवर।